जय श्रीराम। आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी पदभार स्वीकारला आहे आणि त्याचबरोबर माझ्यावर उपनगर अध्यक्षाची जी जबाबदारी पाडली आहे ती माझ्या सगळे 19 नगरसेवकांच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे पार पाडेल असा मला विश्वास आहे आणि त्या सगळ्यांचा सपोर्ट तर नक्कीच असणार आहे। पण त्याचनुसार जसं की लोकनियुक्त नगराध्यक्षांनी सांगितलं की सर्वांनी एकत्र येऊन आणि काम करायचंय, पण बोलायची भाषा एक आणि वागायची भाषा जर दुसरी असेल तर आम्ही पण ते दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो। शेवटी जनतेने आम्हाला कौल दिलाय, आम्हाला निवडून दिलंय। शहादा शहराला आम्हाला सुंदर आणि स्वच्छ करायचंच आहे, पण ज्याप्रमाणे ते सांगतात की ठराव यायला पाहिजे आणि नंतर मंजूर होणार आहे, तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो ठराव द्यायला पाहिजे काहीही करताना। काल जी घटना घडली त्यासाठी मी सांगू इच्छिते की काहीही चोरी वगैरे झाली नव्हती, पण चोरी झाल्याचा त्यांनी आव आणला आणि आज सकाळी आम्ही इथं आलो तेव्हा तिथं कुलूप होतं। तर हे कुलूप लावण्याआधी त्यांनी ठराव पास केला होता का? कुलूप लावण्याचा अधिकार नगराध्यक्षांना असतो की इथल्या कर्मचाऱ्यांना असतो की अधिकाऱ्यांना असतो, असा माझा प्रश्न त्यांच्यासाठी आहे। आणि सगळेच जनतेला, अधिकाऱ्यांना मी ग्वाही देते की त्यांनी जे काम आम्हा सर्व बांधवांना सोपवलं आहे ते आम्ही नक्कीच पार पाडू। धन्यवाद। जय श्रीराम।